भंडाऱ्यात रोजगार हमीच्या कामातील अनियमितता समोर आली आहे। मोहाडी तालुक्यातील सालबर्डी गावातील हा प्रकार समोर आलाय। गावात राहत नसलेल्या व्यक्तीच्या नावाने मस्टर काढलं गेलंय। गावातील मजुरांना काम न देता मशिनीद्वारे काम सुरू आहे। रस्त्यावर टाकण्यासाठी विना रॉयल्टी मुरुमाचा वापर केला जातोय, तर गावकऱ्यांनी याबद्दलची तक्रार केलेली आहे। भंडारा जिल्ह्यात नियमांना डावलून ग्रामीण रोजगार हमीची कामं केली जात आहेत। बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्तीच्या नावाने देखील पगार काढण्यात आलाय। त्यामुळे आता गावकऱ्यांनीच याची तक्रार केली आहे। सालेबार्डीतील एक रस्त्यावर 22 लाखांचा निधी खर्च करून 3 रस्त्यासाठी 66 लाख निधी खर्च करण्यात आले आणि रस्त्यांची कामं सुरू आहेत। गावातील लोकांना गावात काम मिळावं म्हणून शासनाने रोजगार हमी सुरू केली, पण जेसीबी मशीनच्या सहाय्याने ही कामं केली गेली आणि अकुशल कामाचा पगार गावातील नागरिकांच्या नावाने काढण्यात आला। आपल्या गावातील काय ठराविक 25-30 घरं सोडून बाकीच्या सगळ्यांचे त्यांनी ठराविक लोकांच्या नावावर पैसे काढले आहेत आणि यातील काही लोक नागपूरला, काही लोक बँगलोरला राहतात, त्यांच्याही नावावर, काही लोकांना पॅरालिसिस आहे त्यांच्याही नावावर, त्यातील एक व्यक्ती मरण पावले आहेत, त्यांच्या नावावर पैसे काढण्यात आले। ज्यांनी पण ही जी माहिती दिली आहे चुकीची आहे। कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही आणि जो काम झालेला आहे हा लेबरच्या माध्यमातून झालेला आहे आणि जो काही पेमेंट आहे ते लेबरच्या अकाउंटवरती पेमेंट झालेलं। हजेरी लावताना कदाचित होतो चुकीने, पण चुकीने लागल्यानंतर रोजगार सेवक पंचनामा करून ते हजेरी कॅन्सल करतात। कदाचित चुकीने होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।